तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 6 डिसेंबर. तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज. तर उद्याच्याला जे आहे राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर जाणून घेऊया सविस्तर हवामान अंदाज. तर त्याआधी मित्रांनो, जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबू शका. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये सध्या जर पावसाचा अंदाज आपल्याला सध्या पाहायचं म्हणलं, तर राज्यामध्ये सध्या काही भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. तर काही भागामध्ये थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला कुठेतरी भाग बदल या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसेच आज आहे 5 डिसेंबर आणि शेतकरी मित्रांनो, आज रात्रीच्या दरम्यान सुद्धा आपलं जे आहे, आज रात्रीच्या दरम्यान जे आहे बीड जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, नाशिक, मालेगाव, तसेच धुळे आणि जे आहे सोलापूर या भागामध्ये आज मध्यरात्रीपर्यंत आपल्याला थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि त्यानंतर जे आहे आपल्याला आज मध्यरात्रीनंतर तसेच पहाटेच्या दरम्यानसुद्धा आपलं जे आहे पावसाची शक्यता काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे. तर त्यामध्ये जे आहे लातूर, उदगीर, अहमदपूर, नांदेड, माजलगाव, जालना, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड, चिखली आणि हिंगोली, उमरखेड आणि लातूर. तर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो, आपल्याला जे आहे उद्याच्याला म्हणजे आज मध्यरात्रीनंतर तर पहाटेच्या दरम्यान आपल्याला थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस त्या भागामध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. त्या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला अवकाळी पावसाची शक्यता उद्या सकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल. तसेच उद्या सकाळच्या दरम्यान परभणी, पाथरी तसेच माजलगाव, गंगाखेड, पूर्णा आणि नांदेड आणि वसमत या भागामध्ये सुद्धा आपल्याला उद्या सकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो, तर उद्या आहे 6 डिसेंबर आणि उद्याच्याला राज्यामध्ये तर उद्याच्या दरम्यान जे आहे आपल्याला राज्यामध्ये उद्या सकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे मराठवाड्यातील म्हणजे माजलगाव, परभणी, नांदेड या भागामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस या ठिकाणी उद्याच्या सकाळच्या दरम्यान आपल्याला जे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्याच्याला जे आहे दुपारनंतर म्हणजे काही भागामध्ये आपल्याला उद्या सकाळपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. तर आणि त्यानंतर जे आहे उद्याच्याला दुपारनंतर ते जवळजवळ सायंकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे राज्यातील मराठवाड्यामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे उद्याच्याला दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल. आणि इतर भागामध्ये आपल्याला थोडं म्हणजे फक्त ढगाळ वातावरण राहील. उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याच्या दरम्यान ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सुद्धा उद्याच्या दरम्यान ढगाळ वातावरण राहील. आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये सध्या जे आपलं पावसाचे वातावरण राज्यामध्ये फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्या सकाळच्या दरम्यान थोडंफार जे आहे परभणी जिल्ह्यामध्ये तसेच जे आहे परभणीच्या आसपासचा जो भाग आहे त्या भागामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला उद्या सकाळच्या दरम्यान पाहायला मिळेल. तसेच आज पहाटेच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जे आहे लातूर या भागामध्ये आपल्याला जे आहे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये थोडाफार भाग बदला थोडाफार पहाटेच्या दरम्यान थोडाफार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो, आज पहाटेच्या दरम्यानसुद्धा आपल्याला नाशिक भागामध्ये काही भागामध्ये पाऊस पडला. तर काही शेतकऱ्यांचे आपल्याला जे आहे या ठिकाणी कमेंट आल्या होत्या. तर काही जे आहे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पहाटेच्या दरम्यान पाऊस पडला. तसेच उद्याच्याला सुद्धा जे आहे नाशिक जिल्ह्यामध्ये थोडाफार पहाटेच्या दरम्यान थोडाफार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि जे आहे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये आता उद्या आहे 6 डिसेंबर आणि शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये 7 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाचा अंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. राज्यामध्ये 7 तारखेपर्यंत राज्यामध्ये पाऊस आपला अवकाळी पाऊस राहणार आहे. आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो, 8 तारखेच्या नंतर राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहणार आहे. राज्यातील हवामान 8 तारखेच्या नंतर या ठिकाणी कोरडे राहील. फक्त राज्यामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये फक्त 7 तारखेपर्यंत राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि त्यानंतर थंडीमध्ये वाढ होईल. 8 तारखेच्या नंतर थंडी जास्त या ठिकाणी वाढणार आहे. आणि सध्या आपल्याला काही थंडी जाणवत नाही, कारण की सध्या जे आहे राज्यामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला जे आहे पाहायला मिळत आहे. सकाळीसुद्धा ढगाळ वातावरण राहत आहे आणि रात्रीच्यासुद्धा आपल्याला जे आहे राज्यामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला ज्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो, थंडीमध्ये सध्या थंडीचे प्रमाण कमी झालेले आहे. आणि फक्त जे आहे काही भागामध्ये तुरळक ठिकाणी आपल्याला जे आहे कुठेतरी पावसाचा अंदाज या ठिकाणी पाऊस पडताना कुठे दिसत आहे. तर उद्यासुद्धा जे आपलं राज्यामधील दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान थोडाफार मराठवाड्यातील काही भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्याच्याला उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता नसणार आहे.
तसे पश्चिम महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस नसणार आहे. फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल आणि मराठवाड्यामध्ये भाग बदलत थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस राहील आणि मुंबई, पुणे या भागामध्ये नगर या अल्लादेवी नगर या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान थोडाफार ढगाळ वातावरण राहील कुठेतरी आणि हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील. उद्या फक्त जे आहे मराठवाड्यातील काही भागामध्ये म्हणजे परभणी, हिंगोली, नांदेड हा जो भाग आहे या भागामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला उद्याच्या दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान थोडाफार पाहायला मिळू शकतो. अन्यथा ज्या इतर भागामध्ये हवामान आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपल्याला आज आहे 5 डिसेंबर आणि आज रात्रीसुद्धा काही भागामध्ये पाऊस पडणार आहे. तर आज रात्री कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे पुन्हा एकदा शेतकऱ्यांना या ठिकाणी सांगतो. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान जो पाऊस राहणार आहे तो पाऊस म्हणजे कोकण भागामध्ये सुद्धा काही भागामध्ये पाऊस पडणार आहे. त्यामध्ये राजापूर, कोल्हापूर, निपाणी, गोकाक, बेलगाव, सावंतवाडी या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. तसेच सांगली भागामध्ये सुद्धा पाऊस राहणार आहे थोडाफार हलका ते रिमझिम आणि त्यानंतर सोलापूर भागामध्ये सुद्धा आज रात्री दरम्यान पाऊस पडणार आहे. सोलापूर, बीड भागामध्ये बीड, माजलगाव आणि छत्रपती संभाजीनगर, वैजापूर, श्रीरामपूर, नाशिक आणि जालना हा जो भाग आहे आणि परभणी, नांदेड आणि या भागामध्ये सुद्धा जे आपल्याला शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान थोडंफार आज मध्यरात्रीपर्यंत हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि आज मध्यरात्रीच्या दरम्यान जे आपला परभणीचा आणि माजलगाव आणि हिंगोली, नांदेड, उमरखेड या भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान कोकण भागामध्ये सुद्धा पावसाचा अंदाज या ठिकाणी आपल्याला राहणार आहे. आज रात्री सध्या कोकण भागामधील जो निपाणी आणि सांगली, गोकाक, बेलगाव आणि सावंतवाडी हा जो भाग आहे राजापूर आणि पणजी या भागामध्ये सुद्धा जे आपल्याला आज रात्रीच पाऊस पडणार आहे आणि उद्या पहाटेसुद्धा आपल्याला उद्या सकाळच्या दरम्यानसुद्धा आपल्याला सावंतवाडी या भागामध्ये पावसाचा अंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल. तर हा होता जे आहे शेतकरी मित्रांनो संपूर्ण हवामान अंदाज. तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामधील हवामान अंदाज तुम्हाला जाणून घ्यायचा असेल तर खाली कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला कोणत्या भागामधील अंदाज या ठिकाणी जाणून घ्यायचा आहे. कारण की आपल्याला जे आहे शेतकरी मित्रांनो आपण जे आहे अंदाज हा जिल्ह्यानुसार या ठिकाणी शेतकऱ्यांना देत असतो आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी आपल्या चॅनलवर जे आहे शेतकऱ्यांना जो अंदाज खरा आहे तेच अंदाज आपण या ठिकाणी सांगत असतो. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जे आहे वातावरण आपल्याला जोरदार म्हणजे मुसळधार असा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही. फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस कुठेतरी आपल्याला भाग बदलत या ठिकाणी पाहायला मिळेल. आज रात्रीसुद्धा पावसाचा अंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्या पहाटेसुद्धा आपल्याला काही भागामध्ये पाऊस पडणार आहे आणि उद्या दुपारनंतरसुद्धा काही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाचा अंदाज या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि उद्यापासून जे आहे राज्यातील उद्या रात्रीपासूनच राज्यातील पावसाचा जो पूर्णपणे या ठिकाणी कमी होईल. फक्त जे आहे आज रात्री दरम्यान थोडाफार काही भागामध्ये पाऊस आपल्याला जास्त आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यामध्ये कोकण भागामध्ये राहील, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये आज रात्री तसेच पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रात उद्यापासून हवामान पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील आणि विदर्भात जिल्ह्यामध्ये जर पाहायचं म्हटलं तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे फक्त अकोला आणि अमरावती जो भाग आहे या भागामध्ये थोडंफार ढगाळ वातावरण पाहायला मिळेल आणि इतर भागामधील हवामान आपल्याला पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील. तर हा होता शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज. तर तुमच्या भागामध्ये सध्या पावसाचा अंदाज कसा आहे? तुमच्या भागामध्ये सध्या पाऊस पडला की नाही खाली कमेंट करून नक्की सांगा. आणि आमचे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबल्यास विसरू नका. तर शेतकरी मित्रांनो तर धन्यवाद.